नमस्कार, टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की योग्य स्पेलिंग कसं बनवायचं। आता योग्य स्पेलिंग म्हणजे काय, तर आपण काही एक्झाम्पल पाहूयात। जसं की तुम्हाला लिहायचं असेल नो, तर नो हे एक स्पेलिंग झालं आणि KNOW याला सुद्धा आपण नोच वाचतो। तर नो, मग यातलं कोणतं नो बरोबर आहे की दोन्ही नो बरोबर आहेत। त्याशिवाय अजून एक सन आपल्याला म्हणायचं असेल तर सन, SUN सन आणि SON सन, या दोन्हीचा उच्चार आपण सनच करतो किंवा सन असंच वाचतो या दोन्हीला सुद्धा। तर आता हा नो म्हणजे काय, तर नाही, हा नो म्हणजे काय माहीत असणं। आता स्पेलिंगनुसार शब्दाचे अर्थ बदलत आहेत, स्पेलिंग जसं चेंज होतंय तसं अर्थ बदलतं। या नो मध्ये NO हे फक्त साधं स्पेलिंग आहे, पण या नो मध्ये K आहे, W पण आहे। तर हे कशासाठी आलेलं आहे किंवा सन, यामध्ये हा सन म्हणजे काय तर सूर्य आणि SON सन म्हणजे मुलगा। मग आता सन ह्याचा पण साऊंड आपण सनच म्हणतोय आणि याचा पण साऊंड आपण सनच म्हणतोय। तर या पद्धतीने इंग्लिशमध्ये असे काही स्पेलिंग असतात, तर जे की बोलले जातात, म्हणजे सेम बोलले जातात पण लिहिले वेगळे जातात, या पद्धतीचे हे काही स्पेलिंग असतात। त्याशिवाय काही स्पेलिंग असे असतात की जे लिहिले सेम जातात पण वाचले वेगळे जातात। जसं की आता एखादा शब्द असेल डोर, डोर याला आपण काय वाचतोय डोर, डोर। पण त्याचऐवजी जर शब्द असेल सेम लिहिलेला आहे आपण OR, पण याला आपण पोर वाचणार ना की पोर, पोर असं वाचणार नाही आपण याला, तर हे चुकीचं आहे, आपण याला वाचणार पुअर, या पद्धतीने। तर मग हे स्पेलिंग सेम आहे तरी पण प्रोनाउन्सिएशन वेगळं का, तर हे काही रूल्स असतात इंग्लिशमध्ये जे की आपल्याला आज माहिती करून घ्यायचे आहेत। त्याशिवाय अजून एक खूप फेमस शब्द आहे तो म्हणजे निमोनिया, निमोनिया शब्द बघा, निमोनिया। आता निमोनियाचं स्पेलिंग जर तुम्ही लिहायला गेला तर N पासून जर स्टार्ट केलं तर इथंच चुकीचं आहे, कारण निमोनिया या शब्दाचं स्पेलिंग N पासून स्टार्ट होत नाही, तर निमोनियाचं स्पेलिंग स्टार्ट होतं P पासून, PNE, निमोनिया, हे झालंच निमोनियाचं स्पेलिंग। तर यामध्ये P का आलेला आहे, P आहे तो पण सायलेंट आहे, तो आपण वाचत नाही। तर असे खूप सारे शब्द असतात, किंवा शब्द असेल सुनामी, सुनामी। आता सुनामी नावावरून आपल्याला असं वाटतं की आपण S पासून स्टार्ट केला पाहिजे सुनामी हा शब्द, पण ॲक्च्युअलमध्ये सुनामीचं स्पेलिंग काय होतं तर T पासून स्टार्ट होतं आणि मग त्याचं स्पेलिंग लिहिलं जातं। यामध्ये T आहे पण तो सायलेंट आहे। तर अशा पद्धतीचे इंग्लिशमध्ये खूप वेगवेगळे रूल्स असतात जे की स्पेलिंग बनवताना लागू होतात। तर ते रूल्स काय असतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आणि योग्य स्पेलिंग कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हे होते आपले सगळे प्रॉब्लेम्स, की आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स येतात स्पेलिंग लिहिताना वाचताना। बऱ्याचदा काय होतं की सेम साऊंड असतो पण स्पेलिंग वेगळं असतं, कधी कधी स्पेलिंग सेम वाटतं पण साऊंड आपण वेगळा वाचत असतो। काही शब्दांमध्ये काही शब्द सायलेंटच असतात की जे वाचलेच जात नाही पण लिहिले जातात। तर अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्पेलिंग लिहिले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की योग्य स्पेलिंग कसं बनवू शकता। तर याआधी आपण एक व्हिडिओ बनवली होती ज्या व्हिडिओमध्ये स्पेलिंगचे पॅटर्न्स मी तुम्हाला सांगितले होते की स्पेलिंगचे काही पॅटर्न्स असतात, त्याची एक छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवते। तर इथं तुम्ही बघू शकता की हे काहीसे पॅटर्न मी घेतलेले होते, एबल, ओन, ओल, ओन, एट, ली, इकल, ऑट, हे काय आहेत तर हे साऊंड आहेत ह्या शब्दाचे किंवा स्पेलिंगचे साऊंड आहेत की तुम्ही स्पेलिंग कसं बनवू शकता। ओम, आयरी, वर्ड, सी, एड, इझम, लेस, इंग, उड, इयस, आयू, आईंग, चर, इकल, चर, शन, आउंड आणि इल। तर हे होते काही पॅटर्न की यापासून स्पेलिंग बनवले जातात। तर आता या पॅटर्नपासून स्पेलिंग कसे बनवले जातात ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर योग्य स्पेलिंग बनवायला शिकायचं असेल किंवा योग्य स्पेलिंग काय आहे हे तुम्हाला आधी माहिती करून घ्यायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्पेलिंग सारखे लिहिले पाहिजेत, रायटिंग केलं पाहिजे स्पेलिंगचं सतत। म्हणजे एखादं जर स्पेलिंग तुम्हाला सांगितलं तर ते तुम्ही 5 वेळा 10 वेळा लिहिलं पाहिजे, तेव्हाच तुमच्या लक्षात येणार आहे की या स्पेलिंगचा हा पॅटर्न आहे, आणि मग त्या पॅटर्नपासून तुम्ही खूप सारे स्पेलिंग बनवू शकणार आहात। जसं की एक्झाम्पल पाहूयात आपण,
आपण एक्झाम्पल घेतलं समजा टेबल. टेबल तर हा एक शब्द आहे टेबल. एबल हा त्यातला स्पेलिंगचा पॅटर्न आहे. एबल हा त्यातला स्पेलिंगचा पॅटर्न आहे. कसा तर या एबलपासूनच आपण आणखीन खूप सारे शब्द बनवू शकतो, जसं की स्टेबल. स्टेबल यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा बघा तुम्ही एबल आलेला आहे, रिपीट झालेला आहे. इनेबल. इनेबल यामध्ये सुद्धा एबल रिपीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या एकाच पॅटर्नपासून खूप सारे वर्ड्स बनवू शकता. 2 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी, किती अक्षरी. व्हॅल्युएबल हा एक शब्द तुम्हाला लिहायचा असेल. व्हॅल्युएबल तर यामध्ये सुद्धा एबल. तर हा स्पेलिंगचा पॅटर्न आहे. म्हणजेच काय तर तुम्ही हा जर स्पेलिंगचा पॅटर्न लक्षात ठेवला तर तुम्ही खूप सारे स्पेलिंग बनवू शकता आणि तेही न चुकता. नेक्स्ट बघूयात की शब्द घेतला आपण समजा कोन. कोन हा शब्द घेतला तर यामध्ये स्पेलिंगचा पॅटर्न काय आहे, ONE हा स्पेलिंगचा पॅटर्न आहे. यापासून आपण कोणते शब्द बनवू शकतो, झोन, कोन, झोन किंवा क्लोन. क्लोन ONE हे रिपिटेशन आहे या स्पेलिंगमध्ये, लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता याला आणखीन एक टोन. तर अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे स्पेलिंग बनवू शकता. अजून एक पॅटर्न पाहूयात आपण. नेक्स्ट शब्द आहे प्लेट. प्लेट यामध्ये पॅटर्न काय आहे स्पेलिंगचा, 8 स्पेलिंगचा पॅटर्न आहे 8. ATE हे रिपिटेशन आहे या स्पेलिंगमध्ये. जसं की अजून शब्द बनवू शकतो आपण मेट. मेट ATE. स्टेट शब्द असेल, स्ट साठी ST आणि ATE हे पुन्हा एकदा रिपिटेशन आहे. स्लेट. स्ल साठी SL आणि ATE. तर ATE हा एक पॅटर्न आहे. त्यानंतर नेक्स्ट दुसरा पॅटर्न पाहूयात. अर हा पॅटर्न आहे समजा. जसं की मिक्सर हा शब्द तुम्ही घेतला तर हा पॅटर्न आहे यामध्ये. आता याच्याशी रिलेटेड शब्द कोणते आहेत, टीचर. रिवर. पॉवर. पॅटर्न आपण वापरलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही शब्दाच्या उच्चारावरून, शब्दाच्या साऊंडवरून स्पेलिंग तयार करू शकता. अजून एक आहे, शब्द घ्यायचा असेल आपल्याला बॉट तर आपण काय लिहितो, BOUGHT. तर बॉट. आता ह्याचा साऊंड आपण म्हणतोय बॉट म्हणजेच काय, ऑट. तर यामध्ये बघा तुम्ही या शब्दाचा साऊंड आपण फोनिकली तर अजिबात वाचायचं नाही आहे. असे काही पॅटर्न आहेत स्पेलिंगचे जे तुम्ही फोनिटिकली रीड करायचे नाहीत. जसं की तुम्ही जर फोनिटिकली किंवा फोनिक साऊंड तुम्हाला माहिती किंवा लेटर साऊंड तुम्हाला माहिती आणि तुम्ही जर हे वाचायला गेला OUGHT तर ह्या शब्द काय वाचता येईल हे सांगताच येणार नाही. त्यामुळे असं तुम्ही वाचायचं नाही आहे बॉट. आता तर OUGHT या शब्दाचा साऊंड काय म्हणतोय आपण, ऑट म्हणतोय आपण. तर हा स्पेलिंग पॅटर्न तुम्ही जर लक्षात ठेवला ना, OUGHT म्हणजे ऑट, OUGHT म्हणजे ऑट, तर तुम्ही खूप सारे शब्द बनवू शकता. एक्झाम्पल आहे थॉट. TH थ साठी काय TH आणि ऑट OUGHT थॉट. त्याशिवाय ब्रॉट BROUGHT ब्रॉट. आता बघा तुम्ही ऑट, थ ऑट. या पद्धतीने स्पेलिंग पॅटर्न तुम्ही काही लक्षात ठेवले ना, हे स्पेलिंग तुम्हाला जमायला लागतात. अजून एक स्पेलिंग पॅटर्न आहे खूप कॉमन शब्द असेल जर तुम्हाला, शन हा स्पेलिंग पॅटर्न तुम्हाला सांगते आता मी. जसं की शब्द आहे नेशन. TION ह्याचा साऊंड काय होतो, शन. ह्याचा साऊंड होतो शन. आता याच्याशी रिलेटेड शब्द म्हणजे याच्याशी मिळते जुळते सिमिलर शब्द तुम्ही लगेच शिकू शकता. हा साऊंड तुम्हाला एकदा लक्षात आला ना, मग तुम्ही आपोआप इतर शब्द बनवू शकता. जसं की नेशन. ऑप्शन हा शब्द आहे. ऑपसाठी OP आणि शन हे तुम्हाला माहिती आहे. अजून याच्यासारखा शब्द मोशन. मोसाठी MO
आणि मोशन, लोशन. तर शन ह्या साऊंडपासून या पद्धतीचे शब्द तुम्ही बनवू शकता. आणखीन एक नेहमी वापरला जाणारा साऊंड म्हणजे चर. चर जसं की फ्युचर, नेचर. नेचर शब्द लिहायचा आहे तुम्हाला, NATURE. तर यामध्ये TURE या शब्दाचा साऊंड काय होतो, चर. चर. यामध्ये बघा तुम्ही की TURE याला तुम्ही लेटर साऊंड थ्रू रीड करू शकत नाही, नेचर. मग याला काय करणार, चर हा साऊंड तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मग याच्यासारखे सिमिलर वर्ड्स तुम्ही बघायचे, जसं की नेचर, फ्युचर. त्याशिवाय पिक्चर. चर. चर हा साऊंड आपण म्हणतोय आणि त्याच्याशी रिलेटेड स्पेलिंग आपण बघा सहज बनवू शकतो. कल्चर, कल्चर. तर या पद्धतीने काही स्पेलिंग पॅटर्न तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा साऊंड तो म्हणजे वूड. वूड साऊंड. यामध्ये जास्त शब्द नाही आहेत, जसं की शूड, SHOULD, शूड. यामध्ये 3च शब्द वापरले जातात जनरली, शूड, कुड आणि वूड. हे 3 शब्द जास्तीत जास्त म्हणजे जास्त वूड या साऊंडचे हे 3च शब्द जास्त प्रमाणात वापरले जातात. या व्यतिरिक्त असतील काही थोडेफार, पण नाहीच आहेत जनरली. त्यानंतर आणखीन एक साऊंड आहे इंग. इंग जसं की गोईंग. इंग साऊंड म्हणायचं आहे, गोईंग. मग ब्रिंग शब्द आहे, ब्रिंग. इंग, ब्र, इंग, ब्र, इंग. किंवा थिंक, थिंग, इंग, थ, इंग. डुईंग, डुईंग शब्द आहे, डुईंग. त्यानंतर नेक्स्ट स्पेलिंग पॅटर्न आहे आईट. जसं की स्पेलिंग आहे बाईट. यामध्ये काय आले, ITE, ITE, बाईट. तर यासारखेच रिलेटेड शब्द तुम्ही बनवू शकता, जसं की काईट. काईट, ITE, आईट. हा साऊंड कोणता आहे, आईट. आईट, ब, आईट. बाईट, क, आईट, काईट. वाईट, वाईट. किंवा युनाइट, युनाइट. तर या पद्धतीने काही स्पेलिंग पॅटर्न्स तुम्ही शिकायचे आहेत. जे स्पेलिंग पॅटर्न जर तुम्ही शिकलात तर त्या स्पेलिंग पॅटर्नच्या मदतीने तुम्ही खूप सारे स्पेलिंग बनवू शकता. आणि ते स्पेलिंग पॅटर्न मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ डिटेल बघू शकता. तर यातले स्पेलिंग पॅटर्नचा उपयोग करून आपण स्पेलिंग बनवायला शिकू शकतो, हे मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.